श्री स्वामी समर्थ. होय, देव तुझ्याकडेच बघून बोलत आहे. आजच्या भक्कम संदेशाकडे दुर्लक्ष करू नकोस. देव म्हणतो, तुझा भूतकाळ खूप भयानक असू शकतो. तुमच्यापैकी अनेकांचे जीव पापाने भरलेले असू शकतात. पण चिंता सोड आणि हे आजच्या रात्री देव स्वतः तुला येऊन तुझं भविष्य सांगेल. तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे सांगायला देव आला आहे. जर तुम्ही देवावर प्रेम करत असाल तर न लाज बाळगता घोषणा करा की स्वामी, माझी शक्ती आहे. आणि आत्ताच हा शक्तिशाली संदेश लाईक करा. पुढील 1 मिनिट नीट ऐका किंवा मग माझ्यासाठी बोला किंवा टाईप करा. प्रिय देवा, नवीन आठवडा सुरू होत आहे. मी तो तुमचा मार्गदर्शक आणि कृपया समर्पित करतो. अनिश्चिततेच्या क्षणी माझा प्रकाश, अशक्तपणाच्या वेळी माझी शक्ती आणि गोंधळाच्या वेळी माझी शांतता व्हा. माझ्या चरणांचे मार्गदर्शन करा. मला शहाणपण द्या आणि हा आठवडा तुमच्या प्रेमाने आणि उद्देशाने भरून टाका. तुमची आणि इतरांची सेवा करण्यात मला आनंद मिळू शकेल. धन्यवाद देवा. देवदूत तुला सांगत आहे, जेव्हा तुम्ही नवीन आठवड्यात पाऊल ठेवत असता तेव्हा लक्षात ठेवा की परमेश्वर हा तुमचा प्रकाश आणि तारण आहे. या आठवड्यात आत्मविश्वासाने तोंड द्या. हे जाणून घ्या की त्यांची उपस्थिती हा तुमचा गड आहे आणि भीतीला जागा नाही. प्रिय देवा, मी विश्रांतीसाठी झोपतो तेव्हा मी तुमच्या समोर यशाच्या शोधात हृदयासह येतो. माझ्या समोर असलेली आव्हाने आणि अडथळे तुम्हाला माहिती आहेत. प्रभू, मी माझ्या जीवनात तुम्ही देवी हस्तक्षेपासाठी विचारतो. सर्व गोष्टींमध्ये तुझी इच्छा पूर्ण हो. मला तुझ्या बुद्धीने मार्गदर्शन कर आणि मला अडचणींवर मात करण्यासाठी शक्ती दे. मला तुमच्या वेळेवर आणि तुमच्या योजनांवर विश्वास आहे, कारण तुम्ही सर्व गोष्टी चांगल्यासाठीच करता. माझ्या आयुष्यात तुझा हात काम करताना आणि तू माझ्यासमोर ठेवलेल्या मार्गावर विश्वास ठेवण्यास मला मदत कर. आज रात्री मला शांती दे. प्रभू, तुझ्या प्रेमाच्या आणि सामर्थ्याच्या खात्रीने मला विश्रांती घेऊ दे. माझा आत्मा ताजा तवाने कर आणि जेव्हा मी झुकतो तेव्हा माझ्या आशेचे नूतनीकरण कर. मी माझ्या सर्व चिंता आणि ओझे तुझ्या चरणी ठेवतो. मी विश्रांती घेत असताना तू कार्य करत आहेस यावर माझा विश्वास ठेवतो आणि स्वामींच्या नावाने मी प्रार्थना करतो. ही भक्कम प्रार्थना डोळे बंद करू नका किंवा मग टाईप करा. चमत्कार होईल. प्रभू, माझ्यासमोर जे काही आहे ते स्पष्टपणे पाहण्यासाठी मला शहाणे डोळे दे. कृपया मला सतत तुझा आवाज ऐकू दे आणि मला चांगले आणि वाईट हे समजण्यास मदत करा. तू माझ्या प्रवासातील प्रत्येक पायरीवर प्रकाश दे. माझी दिशा दाखवत मला बुद्धी दे. सर्वात आव्हानात्मक काळात मला तुमच्यावर घट्ट विसंबून राहण्यास मदत कर. तू माझा विचार करत आहेस. प्रिय प्रभू, तुमच्या सर्व प्रेमाबद्दल धन्यवाद. प्रत्येक लहान सहान आशीर्वाद तुमच्या दयाळूपणाचा पुरावा आहे. जेव्हा मी माझ्या परिस्थितीबद्दल तक्रार करतो आणि तुझी कृपा विसरतो तेव्हा मला क्षमा करा. मला हे समजण्यास मदत करा की प्रत्येक परिस्थितीत तुमच्याद्वारे परवानगी आहे, एका उद्देशाने आयोजित केली आहे. मला त्यांच्यात तुमचे प्रेम अनुभवायला शिकवा. तुमची सतत उपस्थिती ओळखायला आणि माझी काळजी घ्यायला शिकवा.
जेणेकरून मी कृतज्ञ राहायला शिकेन. परमेश्वरा, तू माझा शाश्वत आश्रय आणि शक्ती आहेस. मी सदैव कृतज्ञतेचे अंतःकरण राखू दे. जर तुम्ही देवावर प्रेम जर तुम्ही करत असाल तर न लाजता घोषणा करा की स्वामी माझी शक्ती आहे आणि आताच हा शक्तिशाली संदेश लाईक करा. देव तुला म्हणतोय, तुम्ही हे अपघाताने वाचत नाही आहात. मी तुझी प्रार्थना ऐकली. मी तुझ्या वेदना जाणू शकतो. मला माहिती आहे की तुम्ही भारावून गेले आहात, हातपाय थकले आहात आणि सर्व काही कसे चालेल याची काळजी करत आहात. पण दररोज तुम्ही माझ्या जवळ आहात. प्रत्येक पाऊल, प्रत्येक प्रार्थना आणि तुटलेला क्षण तुम्हाला तुमच्या महान विजयाकडे ढकलत आहे. मला माहिती आहे की तुम्हाला कोणताही मार्ग दिसत नाही, परंतु मी आधीच मार्ग निर्माण केला आहे. मी चमत्कारिक कार्य करता आहे. मी वचन पाळणार आहे. ते संपलेले नाही. तुझ्याही भाग्यात चमत्कार होणार आहे. तुमचा देवावर विश्वास असेल तर अशक्य ही शक्य करतील स्वामी असे टाईप करा आणि जो भक्त दुःखी आहे त्याला हा व्हिडिओ शेअर करा. भाग्यवंत ठराल. देव म्हणतो, काही वेळा तुमच्या आयुष्यातील सर्वात कठीण हंगाम तुमच्या वाढीचा आणि पदोन्नतीचा सर्वात विपुल काळ असतो. देव तुम्हाला अंधारात भेटेल आणि तुम्हाला त्यांच्या अद्भुत प्रकाशात घेऊन जाईल. परमेश्वर म्हणतो, तू खाली असताना मी तुला सर्वात उंचीवर नेतो. तुम्ही त्या ठिकाणावरून बाहेर येत आहात. नवीन ऋतू तुमचे नाव घेत आहे. देव म्हणतो, तुम्ही माझ्या दैवी शक्तीचे पालन करत राहिल्यास मी तुमच्या जीवनात आणखी मोठे चमत्कार आणि आशीर्वाद प्रकट करीन. चमत्कार तुमच्या जीवनाचा एक नैसर्गिक भाग बनतील आणि तुम्ही माझ्या अलौकिक शक्तीचा इतरांच्या जीवनाला स्पर्श करण्यासाठी एक नक्कीच चांगले व्हाल. आज देव म्हणतो, तुमच्यावर विश्वासावर ठाम राहा, कारण प्रतिकूल परिस्थितीतही मी पडद्यामागे राहून दैवी परिवर्तन घडवून आणण्याचे कार्य करत असतो. हे लक्षात ठेवा माझ्या प्रिय बाळा, मी नेहमीच तुझ्याबरोबर असतो. तुला मार्गदर्शन करतो आणि तुझे संरक्षण करतो. स्वर्गाच्या खिडक्या जशा उघडत जातात तसे आशीर्वाद तुमच्यावर न थांबणाऱ्या शक्तीने उठतात. प्रेम उतू जाईल आणि तुमचा आत्मा उबदार बनेल आणि प्रेमाने भरेल. समृद्धी तुम्हाला अशा मार्गाने विपुलतेकडे मार्गदर्शन करेल जे तुम्ही कधीच शक्य वाटेल नव्हते ते नक्कीच होईल आणि तुमच्यावर ते गोष्टी उतरेल. भूतकाळातील जखमा सुधारतील आणि तुम्हाला संपूर्णतेचा मार्ग मिळेल. तसे तुम्ही यश अनुभवता तसे तुमचे हृदय प्राप्त करण्यासाठी ते खुले ठेवा. तुमच्या जीवनात येणारी विपुलता स्वीकारा, कारण ते माझ्या विश्वासूपणाचे आणि तुमच्यावरील प्रेमाचे लक्षण आहे. कोणत्याही शंका किंवा भीती आता सोडून द्या. परमेश्वर तुमच्याबरोबर चालत आहे. जर तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकण्यात यशस्वी ठरला तर भाग्यवंत व्हाल. देव म्हणतो, तुमचे पुढील अश्रू हे आनंदाचे अश्रू असतील आणि देव सध्या तुमच्या बाजूने चाललेला आहे. तुम्हाला भरपूर संपत्ती, आरोग्य आणि आनंदासाठी निवडलेले आहे. फक्त लक्ष केंद्रित करा आणि तुमचा आशीर्वाद वाढून पहा. ही एक पृष्ठ आहे की एक मोठे यश लवकरच तुम्हाला येत आहे. तुमची चिकाटी तुम्हाला तुमच्या आयुष्यातील मोठ्या आणि चांगल्या प्रवृत्तीच्या दिशेने नेत आहे. देव म्हणतो, तुम्ही तुमच्या पुढच्या अध्यायासाठी योग्य वेळेवर आहात. सर्व आधीच्या अध्यायांनी तुम्हाला या क्षणासाठी तयार केले आहे.
हे पृष्ठ आहे ते तुम्ही यापूर्वी कधीही पाहिले नसेल. प्रक्रियेवर विश्वास ठेवा. तुम्ही तयार असाल तर होय देवा मी तयार आहे अशी कमेंट करा. आणि जो दुःखी भक्त आहे, संकटात आहे, त्याला काही समजत नाहीये, डिप्रेशनमध्ये गेलाय, त्या भक्ताला हा संदेश अवश्य शेअर करा आणि भाग्यवंत तुमच्या भाग्यात नक्की चमत्कार करेल. व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका. देव तुम्हाला कधीही आनंदाची बातमी देणार आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.